जो आपला लॅपटॉप बेसिक कोर्स मधला आहे त्यामध्ये आपण लॅपटॉपचे कार्य, लॅपटॉप मधल्या सामान्य समस्या कुठल्या असतात, लॅपटॉप बेसिक प्रॉब्लेम्स हे असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याचे कॉमन प्रॉब्लेम्स असतात आणि ते कॉमन प्रॉब्लेम जरी आपण शिकलो सॉल्व्ह करण्यासाठी तरी पण तुम्ही 40 ते 50% लॅपटॉप रिपेअरिंगचं काम करू शकता. बरेच जण उत्तरं देतात की आम्ही लॅपटॉप खोलून बघू, बॅटरी काढून बघू, नंतर चार्जर कनेक्टेड आहे का नाही बघू, नंतर डीसी जॅक तुम्हाला चेक करावा लागतो. तर हे ऍडव्हान्स लेवल रिपेअरिंग मध्ये येतं, कारण तो कॅपॅसिटर्स असतील, फ्यूज असतील किंवा ट्रॅकही तुमचे खराब झालेले असू शकतात. नमस्कार मित्रांनो, लॅपटॉप दुरुस्तीच्या या मोफत कोर्स मध्ये स्वागत आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लॅपिक्स टेक एज्यूला आजच सबस्क्राईब करा. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी संदीप सोनवणे या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जो आपला लॅपटॉप बेसिक कोर्स मधला आहे त्यामध्ये आपण लॅपटॉपचे कार्य करण्याचे महत्वाचे जे 4 टप्पे होते त्यापैकी पॉवर सप्लाय, फ्लो सिस्टीम, बूट प्रोसेस सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम, कूलिंग सिस्टीम हे 4ही सविस्तर बघितले होते आणि मी आशा करतो की ते तुम्हाला कळाले पण असतील सगळे. जरी नसतील कळाले तर व्हिडिओ परत परत बघा. जर तुमच्या काही क्युरी असतील त्या व्हिडिओच्या रिलेटेड तर त्या क्युरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच देईल. आणि हा आपला जो लॅपटॉप बेसिक कोर्स आहे तो पूर्ण करा. आज आपण बघणार आहोत लॅपटॉप मधल्या सामान्य समस्या कुठल्या असतात, लॅपटॉप बेसिक प्रॉब्लेम्स हे असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याचे कॉमन प्रॉब्लेम्स असतात आणि ते कॉमन प्रॉब्लेम जरी आपण शिकलो सॉल्व्ह करण्यासाठी तरी पण तुम्ही 40 ते 50% लॅपटॉप रिपेअरिंगचं काम करू शकता किंवा ऍटलिस्ट तुम्हाला कळणार तरी आहे की ह्या येणाऱ्या समस्येमागचं कारण काय आहे. आणि तेच खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल तर सोल्युशन शोधायला खूप सोपं जातं आणि जर कारणच तुम्हाला कळलं नाही तर ते सोल्युशन शोधायला पण खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे सोल्युशन सापडायला वेळ लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप आपण शिकून घेऊया की प्रॉब्लेम्स काय असतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे. तर आपण आज लॅपटॉप बेसिक प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यामध्ये 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. आपण त्याला भाग 1 आणि भाग 2 मध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॅपटॉप मधल्या ज्या सामान्य समस्या आहेत, जसं की लॅपटॉप चालत नाहीये, पॉवर येत नाहीये आणि तो बूटही होत नाहीये. अशा वेळेस तुम्ही काय करता? बरेच जण उत्तरं देतात की आम्ही लॅपटॉप खोलून बघू, बॅटरी काढून बघू, नंतर चार्जर कनेक्टेड आहे का नाही बघू, नंतर पॉवर केबल बसलेली आहे का नाहीये ते बघू. अशा बरेचसे उत्तर येतात. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आमच्या टीचरनी आम्हाला एक प्रश्न विचारला होता, हाच प्रश्न सेम. तर सगळ्यांनी अशीच उत्तरं दिली की आम्ही पॉवर कॉर्ड लावलेली आहे का नाही बघू, नंतर सॉकेट मध्ये आहे का नाही बघू, नंतर ती कम्प्युटरला जोडलेली आहे का नाहीये बघूया किंवा दुसरी केबल लावून बघूया. त्या म्हणाल्या ठीक आहे, सगळ्यांनी तुम्ही जास्त सांगितलं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला लागते तर ती कोणीच सांगितली नाही. सगळे विचारात पडले तेव्हा अशी कुठली गोष्ट आहे जी सगळ्यात चालत नाही, कोणाच्या लक्षात नाही. बेसिक गोष्ट आहे ती, खूप बेसिक गोष्ट आहे, पण ती कोणाच्याच लक्षात नाही. तुमच्यात तरी येते का? तुमच्या जर येत असेल तर कमेंट मध्ये खाली टाका. पण मी सांगायच्या आतमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कुठली गोष्ट वाटली होती. तर याचं उत्तर त्यांनी आम्हाला खूप उशिरा दिलं, सगळ्यांना विचार करायला भाग पडलं. नंतर आम्हीच त्यांना रिक्वेस्ट केली, तुम्हाला जी ऍक्सेप्टेड आहे ती आता गोष्ट तुम्हीच सांगा आम्हाला. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं, जेव्हा तुमचा कम्प्युटर चालू होत नाहीये, कुठलाही एलईडी लागत नाहीये, तुम्ही जिथं कम्प्युटर आणि लॅपटॉप वापरताय तिथं लाईट आहे का, तिथं वीज आहे का, वीज गेलेली तर नाहीये ना, हे सगळ्यात पहिलं चेक करायचं. तर हा असतो बेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे सगळ्या ह्या रिपेअरिंग जे बेस असतं ते पूर्णपणे असतो जो बेसिक गोष्टींवरती. तुमचा जर बेसिक पाया मजबूत असेल तर तुम्ही कुठलाही ऍडव्हान्स लेवलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्याच्याशी लागणाऱ्या गोष्टी, त्याच्याशी लागणारे रेफरन्सेस हे सगळे अवेलेबल असतात इंटरनेटवरती किंवा जे एक्सपिरियन्स लोक असतात. पण बेसिक गोष्टी ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. स्पेसिफिकली तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये आहे, ऑफिसेस मधनं वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम होतात. आता लॅपटॉपला बॅकअप वगैरे तर असतोच तिथं,
तिथं लाईट बॅकअप वगैरे असतो, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, लाईट पण आहे तुमची, पण ते सॉकेटच खराब झाला असेल तर मग तुम्ही दुसरीकडे दुसऱ्या सॉकेटमध्ये पण लावून बघितलं पाहिजे. अशा ह्या बेसिक गोष्टी तुम्ही ट्राय केल्या पाहिजेत. परत नंतर तुम्ही पहिली पॉवर कोड चेक करणार बेसिक गोष्टीमध्ये, पॉवर ऑन होत नाहीये. पॉवर केबल तुम्ही नवीन टाकून बघितली किंवा दुसरीकडे दुसऱ्या अडॅप्टर लावून बघितले, अडॅप्टर चालतोय तर तुमचं ते कन्फर्म झालं, पॉवर कोड नाही. दुसरी बेसिक गोष्ट अशी होती की तुम्हाला त्या चार्जर मधनं पॉवर कॉर्ड तुमची चालू आहे, लाईटही आहे, पण तरी तुमचा एलईडी लागत नाही. तर डायरेक्ट लॅपटॉप वरती चेक करण्यापेक्षा तुम्ही पहिला मल्टीमीटर वरती तुमच्या चार्जरचा डीसी जॅक असतो त्याला तुम्हाला व्होल्टेज येत आहे का नाहीये ते पहिले चेक करायचं. कारण प्रत्येक लॅपटॉपचं एक ऑपरेटिंग व्होल्टेज असतं, जसं की मोस्ट कॉमनली असतं 19 वोल्ट. तर ते 19 वोल्ट तुम्हाला लॅपटॉपच्या चार्जरच्या पिनाला येतंय का नाही हे चेक करायचं. म्हणून मग चार्जर पहिला चेक करून बघायचा. जर चार्जरच समजा तुमचा व्होल्टेज देत नाही 19 वोल्ट तर तुम्हाला तो चार्जर चेंज करून बघायचा. तर तुमची तिसरी गोष्ट असते बेसिक मध्ये, ते बॅटरी काढून बघायची. ती पूर्णपणे ड्रेन होऊन जाते आणि मायनस मध्ये जाते. पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा चालू कराल त्यावेळेस तो पॉवर एखाद्या वेळेस घेत नाही, जरी चार्जर तुमचा चालू असेल तरी, कारण ती पूर्णपणे बॅटरी मायनस मध्ये गेलेली असते. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला एकदा बॅटरी काढून बघायची. म्हणून बॅटरी काढायची, क्लीन करायची, थोडीशी क्लीन इन द सेन्स थोडंसं ब्लोअरनी एअर वगैरे मारून ती क्लीन करून तुम्ही परत लावून बघू शकता. ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्या तिन्ही चारही गोष्टींमध्ये शक्यतो 40 ते 50% इव्हन 60% लॅपटॉप सुद्धा पॉवर ऑन होऊन जात. आता जर नाहीच या तिन्ही गोष्टींमध्ये नाही झालं तर तुमचा जिथून सप्लाय आतमध्ये जातो त्याला म्हणतात डीसी जॅक. डीसी जॅक तुम्हाला चेक करावा लागतो. तर हे ऍडव्हान्स लेवल रिपेअरिंग मध्ये येतं, कारण तो मदरबोर्डला कनेक्टेड असतो. तर त्याच्यात पण डीसी जॅक मध्ये पण बऱ्याचशा वेळेस डीसी केबल कनेक्टरनी लावलेला असतो, काही डायरेक्टली मदरबोर्डवरती कनेक्टेड असतो. जर त्याच्यात काही इश्यू वाटत असेल तर ते तुम्ही रिपेअर करू शकता, रिप्लेस करू शकता. ठीक आहे. किंवा कनेक्टर वाले असतील तर तुम्ही कनेक्टर काढून तो सेपरेटली कंटिन्युटी येते का नाही चेक करून तो चेक करू शकता. तो जर खराब असेल तर तो रिप्लेस करू शकता. आणि हे करूनही नाही झालं तर तुमच्या मदरबोर्डला बरेचसे कंपोनंट्स असतात, मग त्याच्यामध्ये सेक्शन्स असतात वेगवेगळे. त्यातला तुम्हाला पॉवर सेक्शन हा फक्त आणि फक्त पहिला पॉवर सेक्शन बघायचा. लॅपटॉपमध्ये तर भरपूर सारे सेक्शन्स असतात, पण त्यातला फक्त तुम्हाला पॉवर सेक्शन चेक करायचा. पॉवर सेक्शन मधले काही कंपोनंट्स जे चालत नाही, रजिस्टर्स असतील, कॅपॅसिटर्स असतील, फ्यूज असतील किंवा ट्रॅकही तुमचे खराब झालेले असू शकतात हाय व्होल्टेज फ्लक्च्युएशन, लाईट फ्लक्च्युएशन मुळे, तर ते तुम्हाला थरोली चेक करावं लागतं. तर ह्याच्यासाठी तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस लागते. त्याच्यासाठी तुम्ही आधी काम चालू केलं पाहिजे. सुरुवातीला तर डायरेक्टली तुम्ही करायचा प्रयत्न करू नका. जे कोणी ऍडव्हान्स लेवलला कामं करतात त्यांच्याकडनं रिपेअर करून घ्या, कारण जेव्हा तुम्ही डीलर टू डीलर कामं करता तर तुमचे चार्जेस कमी असतात, एंड युजरचे चार्जेस जास्त असतात. दुसरा प्रॉब्लेम येतो स्क्रीन काळी, पूर्णपणे ब्लँक स्क्रीन किंवा एकदम काळी स्क्रीन दिसते तुम्हाला ती, आणि त्याचा डिस्प्ले नाहीये, म्हणजे त्या स्क्रीनवरती काहीच दिसत नाही. तर अशा वेळेस एलईडी लागलेले असतात, हार्ड डिस्क एलईडी लागलेले असतात, कीबोर्डवरती कॅप्स लॉक ऑन ऑफ होत असेल, या सगळ्या गोष्टी असून चालू असून सुद्धा जर स्क्रीन काळीच दिसते तर मग तुम्हाला मे बी थोडस अंधुक दिसत असेल तर पहिलं स्क्रीन जवळनं चेक करायची, किंवा त्याच्यावरती आपल्या मोबाईलचा टॉर्च लाईट वगैरे असतो तो लावून बघायचा. तो लावून बघितल्यावरती आपल्याला जर अंधुक काही डिस्प्ले वगैरे दिसत असेल तर तुमचा ब्राईटनेस कमी असू शकतो. तर तो ब्राईटनेस तुम्हाला वाढवता येतो कीबोर्डवरनं. तरी नाही झालं तर तुम्हाला एकदा लॅपटॉप खोलून त्याचे डिस्प्ले कनेक्शन्स, म्हणजे स्क्रीनला लागलेले कनेक्शन तेच खाली डिस्प्ले केबलचं कनेक्शन मदरबोर्डला असतं, तर दोन्ही साईडचे काढून क्लीन करून परत एकदा लावून बघायचं. तरी नाही झालं, जशी इंटरनल आपल्या लॅपटॉपची स्क्रीन असते तसेच त्याला एक्सटर्नल आउटपुट पण असतात. तर जुने जे लॅपटॉप असायचे त्याला व्हीजीए पोर्ट वगैरे, जसं आपण कम्प्युटरला व्हीजीए केबलने लावतो तसंच त्यालाही व्हीजीए पोर्ट दिलेलं असतं. तर त्या व्हीजीए पोर्ट तुम्ही कम्प्युटर स्क्रीनवरती किंवा तुमच्या टीव्ही वरती वगैरे लावून बघू शकता, एचडीएमआय केबल वगैरे लावून. जर त्याच्यावरती चालतोय तुमचा, म्हणजे मशीन तर तुमच्या ऍटलीस्ट चालू आहे, तुमच्या स्क्रीनच्याच रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर मग तुम्हाला पहिली तर डिस्प्ले केबल तुम्हाला चेक करून बघायचे. पण हे झालं मग ऍडव्हान्स लेवलला, हे बेसिक मध्ये राहत नाही. बेसिक तुम्ही जे चेकिंग केलं आहे ते चेकिंग झाल्यावरती हा झाला ऍडव्हान्स लेवलचा. मग त्यावेळेस तुम्हाला एलसीडी केबल जी सेम आहे, सेम पार्ट नंबरवाली अवेलेबल करायची किंवा विकत आणायची आणि ती लावून तुम्हाला चेक करायची. जर तरी डिस्प्ले नाही आला तर तुम्हाला स्क्रीन दुसरी लावून बघायची. तरी डिस्प्ले नाही आला तर मग तुम्हाला मदरबोर्ड वरती जीपीयू सेक्शन जो असतो किंवा रॅम सेक्शन जो असतो त्याच्याशी तुम्हाला रिलेटेड काम करून बघायचं. जर रॅम तुमची खराब असेल तर शक्यतो एलईडी सगळे लागत नाहीत, कॅप्स लॉक नमलॉक त्या लागत नाहीत,
पॉवर ऑन एलईडी होतात, पण कॅप्स लॉक नमलॉक कीबोर्डचे एलईडी लागत नाहीत आणि तो एक्सटर्नली डिस्प्ले देत नाही. त्यामुळे ते तुम्ही त्याच वेळेस बघू शकता. जर एक्सटर्नल रॅम वगैरे तो तुम्ही पहिलं करून बघू शकता, पण मेनली रॅमला वगैरे कधी प्रॉब्लेम येत नाही जर काही केलेलं नसेल किंवा सर्व्हिसिंगला वगैरे खोललं नसेल. कारण जर तुम्ही सर्व्हिसिंगला खोललाय आणि त्याच्यानंतर येत नाही, तुम्ही रॅमही व्यवस्थित बसलेली आहे का नाही ते पण चेक करू शकता. आणि जर रॅम खराब असेल तर तुमची रॅम बदला, एलसीडी केबल खराब असेल तर एलसीडी केबल बदला, डिस्प्ले स्क्रीनच पूर्ण खराब आहे तर स्क्रीन बदलून टाका. किंवा मग तरी नाही तुमचं चेक होत नाही या सगळ्या गोष्टी करून, तर मग तुमच्या जीपीयू ला प्रॉब्लेम आहे. त्या जीपीयू मध्ये पण रिबॉलिंग किंवा अशा काही प्रोसेस आहेत ज्याने तुमचा जीपीयू चेंज करता येतो मदरबोर्डचा. आत्ताचे जे नवीन जीपीयू आलेले आहेत ते शक्यतो रिपेअर होत नाहीत किंवा रिप्लेसही होत नाहीत. त्याला तुम्हाला पूर्णपणे मदरबोर्ड हा पूर्ण रिप्लेस करावा लागतो. हाच लास्टचं सोल्युशन असतं. तिसरा आहे तुमचा लॅपटॉप बूट होत नाहीये, म्हणजे पॉवर ऑन होतोय पण तुमचा बूट होत नाहीये. तुमचं डिस्प्ले येतंय, बायसची रिलेटेड येते, पण काहीतरी एरर दाखवतोय किंवा तिथंच थांबतोय, हँग होतोय, स्लो चालतोय. तर मग अशा कंडिशन मध्ये लॅपटॉप मदरबोर्ड किंवा हार्डवेअर सगळं ओके आहे. मग तुमचा ह्याच्या नंतरचा बुटिंग प्रॉब्लेम असतो तो विंडोजचा असतो आणि विंडोज लोड असते हार्ड डिस्क मध्ये. तर त्यावेळी कंडिशन मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं हार्ड डिस्क चेक करायची. तर तुम्हाला ते हार्ड डिस्क चेक करताना ते जे कनेक्शन व्यवस्थित चेक करायचे. ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला लॅपटॉप खोलावा लागतो. हार्ड डिस्क कनेक्शन वगैरे व्यवस्थित क्लीन करून परत लावून बघायचे. तरी नाही झाला समजा तर सेफ मोड मध्ये विंडोज चालू होते का ते एकदा चेक करायचं. तरी नाही होते तुमचं तर तुमच्या रॅम वगैरे क्लीन करून बघा, रॅम दुसरी टाकून बघा. तरी तुमची बूट होत नाहीये तर मग तुमचं ऍडव्हान्स लेवलला जातं हे प्रॉब्लेम. आणि त्या कंडिशन मध्ये तुम्हाला पूर्णपणे हार्ड डिस्क नवीन टाकावे लागतं. आणि शक्यतो 60-70% तर ओएस करप्टच झालेले असतात किंवा तुमचे कनेक्शन वगैरे लूज झालेले असतात. 30-40% एक पॉसिबिलिटी असते की तुमचे हार्ड डिस्क खराब झाले. हार्ड डिस्क शक्यतो खराब होत नाहीत लवकर, पण मे बी तो डॅमेज झालेला आहे, पडलाय जोरात किंवा फ्लक्च्युएशन झालेलं आहे, त्याच्यामुळे हार्ड डिस्क जर खराब झाले असेल तर तसं होऊ शकतं. तर लूज कनेक्शन आहेत का नाहीये हे तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि ऑपरेटिंग सिस्टीम जर खराब झाली असेल तुमची, जर हार्ड डिस्क ओके आहे कनेक्शन लावून तरी ऑपरेटिंग सिस्टम नाहीये, एरर देतोय, तरी विंडोज इन्स्टॉलेशनचा आपला एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या या सिरीज मध्ये आहे, तर तो तुम्ही बघा व्यवस्थित. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचं, बूट कशी करायची हे स्क्रॅच पासून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. तो तर चौथा प्रॉब्लेम येतो बेसिक मध्ये, तो खूप गरम होतो, हीट जास्त होतो किंवा फॅनही आवाज करतोय त्याचा. अशा कंडिशन मध्ये फॅन चेक करावा लागतो. पहिलं तुम्हाला सीपीयू टेम्परेचर चेक करायचं. सीपीयू टेम्परेचर जर 90 प्लस असेल, 80 प्लस जातोय, 75, 80, 90, तर मग तुम्हाला ती धोक्याची घंटा आहे. त्यात तुमचा फॅन एकतर खराब झालेला आहे, एअर गरम हवा बाहेर फेकली जात नाहीये किंवा फॅनचे पाते तुटलेले असू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये असतात. तर मग पहिला तर उपाय आहे त्याचा, तुम्ही सर्व्हिसिंग करा. पहिला तर बेसिक सर्व्हिसिंग करा. सर्व्हिसिंगचाही व्हिडिओ आपल्या त्या बेसिक कोर्सच्या याच्यामध्ये प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही गेमिंग वगैरे करताय किंवा हेवी ग्राफिक्स वगैरे काम करताय किंवा नॉर्मली काम करत असाल तर त्याला कूलिंग पॅड्स वापरा, सगळ्यात बेस्ट पर्याय असतो. त्याने टेम्परेचर कंट्रोल मध्ये राहतं. पण तरीही तुमचं चालू होत नाहीये तर फॅनला येणारा सप्लाय बघा, कनेक्टर चेंज करून बघा. जर तरी नाही होते तर तुम्हाला फॅन चेंज करावा लागणार. हे ऍडव्हान्स प्रॉब्लेम मध्ये जातं. तुम्हाला तो सेम असणारा पार्ट नंबर नुसार तो पार्ट अवेलेबल करायचा आहे फॅनचा आणि तो रिप्लेस करायचा, नवीन टाकायचा आहे. तरी नाही झालं तर त्याच्याबरोबर जे हिट वेंट्स असतात त्याला हिट सिंक म्हणतात. कारण फॅनची असेंब्ली एकटे नसते, त्याच्यामध्ये पूर्णपणे हिट सिंक असेंब्ली असते. त्या कंडिशन मध्ये जरी फॅन तुमचं बदलून जर नाही झालं तर तुम्हाला ती पूर्णपणे हिट असेंब्ली पूर्णपणे बदलावी लागते. तरी नाही झालं तुम्हाला डायरेक्टली मदरबोर्डच रिप्लेस करावा लागतो. तर आज आपण बघितला की पॉवर ऑन नाही होते तर काय करायचं, डिस्प्ले नाहीये, पॉवर ऑन होतोय डिस्प्ले नाही येते तर काय करायचं, डिस्प्ले आला, पॉवर ऑन झाला पण हँग होतोय तर काय करायचं. बरं ते हँग होऊन पण पुढे गेला, पण पुढे जाऊन एकदम सडनली फॅनचा आवाज होतोय मोठा, खूप गरम हीट वाटतोय तुम्हाला लॅपटॉप किंवा तो सडनली बंदही पडतो तर काय करायचं हे पण आपण बघितलं. हे बेसिक 4 ज्या गोष्टी आहेत आज आपण बघितलेल्या, अजून आपल्याला पुढे बघायच्यात अजून बाकीच्या गोष्टी. पण ह्या 4 गोष्टींवरती पण तुम्ही चांगली कमांड करा, ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा खूप सारे. जर तुमच्याकडे लॅपटॉप अवेलेबल नसतील तर जुना एखादा लॅपटॉप स्क्रॅप मधनं घ्या,
त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. 2-3 लॅपटॉप घ्या वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कंपन्यांचे, म्हणजे तुम्हाला त्यातली पार्टची माहिती कळेल. आणि चालू लॅपटॉप वरती जे काही जेव्हा ह्या तुम्हाला समस्या दिसतील, हे सिमटम्स दिसतील, तर त्या या क्रायटेरियामध्ये बसत असतील तर ते थरोली चेक करून बघा. या स्लाइड मध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. व्हिडिओ परत परत बघा. तुम्हाला ह्या गोष्टी काही समजल्या नसतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्याची उत्तरे मी तुम्हाला नक्कीच देईल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा कोर्स तुम्हाला आवडला असेल आणि ह्या कोर्सने तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड केलेली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल, आपला बेसिक कोर्स करत असाल, तर ह्या गोष्टी तुम्हाला डीलर रेट मध्येच करून दिल्या जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही ज्या समस्या आहेत बेसिक रिलेटेड येणारे, त्या सुद्धा आपण कव्हर करणार आहोत पुढच्या भागात. भेटूया परत पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.